नमस्कार, मी डॉक्टर मधुपर. आपण पाहता टीका आणि टिप्पणी. काल राहुल गांधींच्या यात्रेचा समारोप झाला. त्यानिमित्ताने जे काही विरोधी पक्षाचे नेते एकत्र आले होते, त्याच्यामध्ये राहुल गांधी आणि फारुख अब्दुल्लांनी EVM या मतदान यंत्रावर संशय व्यक्त केला. हे त्यांचा स्वभावाचा भाग झाला. एक कांगाव करायचा असतो, एक आपलं पराजयाचं खापर भांडी कुठेतरी फोडायला पाहिजे, आपल्यावर शेकायला नको, यासाठी हे लोक असे करत असतात. सर्वोच्च न्यायालयात जाऊन काही झालं नाही. सर्वोच्च न्यायालयाचं म्हणतं की EVM नेच मतदान होणार. मग ते यांचं आवाज बंद झाला पाहिजे. पण यांना तोंडसुख घ्यायला संधी पाहिजे असते, म्हणून शक्य. आणि राहुल गांधी आणि फारुख अब्दुल्ला गांभीर्याने घ्यावे असे नेते नाही आहेत. फारुख अब्दुल्ला अनेक वेळा मुख्यमंत्री झाले, तो खुशाल चेंडू म्हणून प्रसिद्ध होते. इथं काश्मीर पेटलेलं राहायचं, तर मग ब्रिटनमध्ये मजा मारत फिरायचा. जम्मू काश्मीरसाठी काहीही केलं नाही. गांधी तर गांभीर्य घ्यावं असं काहीही नाही आहे. सरा पोरकट लिला, बालिश लिला, वक्तृत्वाबद्दल तर न बोललेलंच बरं. आणि हे लोक EVMच्या नावाने गळा काढताय. संजय राऊत त्याच्यामधलाच. वाच्या लोकांचं एक बरं असतं, बिनधास्त तुम्हाला काही बोलता येतं. तिथे तारतम्य बाळगायचं नसतं, कुठले भान ठेवायची गरज नसते. लोक काय म्हणतील की आपण मागे काय बोललो होतो, त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नसतं आणि त्याच्याशी काही संबंधही नसतो. आता EVM याच्यामध्ये दोष आहे का? असू शकतं, पण ते आहे कोण, त्याच्यावर काहीतरी गडबड करणं हे निखालस खोटं आहे. निवडणूक आयुक्त सांगतात की आम्ही परत परत तुम्हाला 20 वेळा दाखवून देतो आम्ही प्रात्यक्षिक करून. तर मग उरतोच कुठे प्रश्न. पण ज्यांना संशयच घ्यायचा आहे, त्यांना शंकाच घ्यायचं आहे, ज्यांना आपल्या अपयशातलं आपल्यावर खापरांडी फोडायला नको म्हणून असं त्यांना काहीतरी करणं भाग गंमत आहे. EVM बाजूला फेकून द्यायचे आणि मतपत्रिकेने मतदान करून घ्यायचं. मग ती पद्धत निर्दोष होती का? तिच्यामध्ये दोषच नव्हते का? दोषच दोष होते. एक प्रचंड कागदाची नासाडी पेट्याच्या पेट्या भरून त्या तिथं न्याव्या लागत होत्या. मतदान मोजणीला 3 दिवस चालायचं. मतदान मोजणी 3 दिवस. आणि आता तर काही तासामध्ये आपल्याला निकालाचा कळून जातं. संध्याकाळ पण जवळजवळ 60-70% तर निकाल आपल्याला मिळूनच जातात आपल्याला. हा दोष आहे. सगळ्यात मोठा दोष काय होता? मतपेट्या अक्षरशः पळवल्या जायच्या, मतकेंद्र अक्षरशः ताब्यात घेतले जायचे आणि तेथे कागदार भराभर शिक्के मारले जायचे. तसे माणसं बसून दिले जायचे आणि त्यांच्याकडे एक शिक्का, ते शाईचं पॅड आणि मतपत्रिका, बस खटा पानपट्टा मारा हे सगळं असं सरसकट चालायचं. मग ह्यांना ते परत आणायचं आहे. कारण वर्षानुवर्ष काँग्रेस पक्ष असो की ते पश्चिम बंगालमध्ये मार्क्सवादी पक्ष असो, अशाच तऱ्हेने निवडणुका जिंकत होते, गुंडगिरीने, झुंडशाहीने. मग ह्यांना ते आणायचं. मग यांना त्याच्यात दोष अजिबात दिसत नाही. त्याच्यामध्ये फार
घोटाळे आहेत, फार काही ना काही धोके आहेत, याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही आहे. यांना फक्त ईव्हीएम नको आहे. निश्चित काही हुशार विद्वान सांगतात अमेरिकेमध्ये ईव्हीएम मशीन वापरली जात नाही, मान्य. जपानमध्ये वापरलं जात नाही, मान्य. अमेरिकेची लोकसंख्या 35 कोटी फक्त, आणि आपली 140 कोटी. दुसरी गोष्ट, अमेरिकेमध्ये काय जपानमध्ये काय मतदान केंद्र बळकावतात का, मतपेट्या पळवतात का, असे एक गठ्ठा मतदान ठोकून घेतात का? नाही, नाही, अजिबात नाही. शिस्तबद्ध देश आहेत ते. तिथे कायदे कठोर आहेत. त्यामुळे गुन्हा करताना 100 वेळा आणि 1000 वेळा गुन्हेगारांना विचार करावा लागतो. आणि आपल्या देशामध्ये बिनधास्त गुन्हे करा आणि बिनधास्त सुटा. वर्षानुवर्ष मुख्तार अन्सारी घ्या, आतिक अहमद घ्या, असे गुन्हेगार खुनं करून, लोकांना ठार मारून, जमिनी बळकावून, घरदारं बळकावून, बलात्कार करून वर्षानुवर्ष मोकळे, वर्षानुवर्ष तुरुंगात मस्त आयुष करतात. तिथूनही गुंडगिरी करता येते. मग तुम्ही अमेरिकेची आणि जपानची तुलना कशाला करतात? तिथे 500 रुपये देऊन कोणी मतदान ठोकतं का? नाही. तिथे दारूच्या पार्ट्या आणि बकरे कोंबडे खाऊ घालतात का? तिथे नाही. तेथे असा कुठलाही अनैतिक प्रकार होत नाही. तेथे फक्त 500-500 रुपये लोक विकले जात नाही तिकडे. पण मी काही भागातले जे मतदान असतं ते संध्याकाळी अचानक गर्दी सुटते मतदान केंद्रावर. का? कारण पैसे केव्हा येतील याची ते लोक वाट पाहत राहतात. आणि मग ते पैसे जर मिळाले तरच मग ते घाई घेत निघतात ते लोक मतदान करायला. तर पाश्चात्य देशामध्ये असा काही प्रकार नाही आहे. मतदानच फार थोडं असतं. शिस्त पाळणारे, नियम पाळणारे आहेत. आपल्यासारखे मतदान केंद्र ताब्यात घेणारे नाही आहेत. आपल्यासारखे गठ्ठा मतदान ठोकून देणारे नाही आहेत. बिहारमध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये आपण पाहिलंच पूर्वी, अक्षरशः बंदुकी घेऊन तिथले बाहुबली जे होते ते मतदान केंद्र ताब्यात घ्यायचे. विदेशांमध्ये त्या टीव्हीवर जायचं, आपल्या देशाची नाचक्की व्हायची. अलीकडे जवळजवळ तो प्रकार बंद झालेला आहे. आणि यांना तो आणायचा आहे. कारण याच्यामध्ये त्यांना विजय मिळतं, जिंकता येईल तसं त्यांना वाटत राहतं. मग यासाठी मतदान ईव्हीएम नको आणि मतपत्रिकेने मतदान घ्यायचं का? आणि मग 3-3, 4-4 दिवस काय मतदानच मोजत राहायचं? काळाचे पावलं उलटे फिरवायचे का? घड्याळ उलटे फिरवायचे का आपण? नाही. यांना तारतम्याशी काही घेणं देणं नाही आहे. यांना त्याच्याशी काही घेणं देणं नको नाही आहे. आपण आता काश्मीरमध्ये परिस्थिती भयंकर पलटलेली आहे. वर्षानुवर्ष शेख अब्दुल्ला, फारुख अब्दुल्ला, त्याचा मुलगा उमर अब्दुल्ला, महबूबा मुफ्ती परिवार, गुलाम नबी आझाद, आणखी काही हेच लोक वर्षानुवर्ष सत्ता भोगत राहिले. काश्मीरमध्ये, जम्मू काश्मीरमध्ये विकास नावाचा शब्दच माहीत नव्हता. ना तिथं रस्ते माहीत होते, ना तिथं कॉलेज होते, ना तिथं काहीच नव्हतं. पर्यटन तर देशोधडीलाच लागलेला होता. आणि आज तिथे इतका काही वेगाने विकास होतो आहे. रेल्वे सुद्धा पोचली, इलेक्ट्रॉनिक बस पोचल्या, कॉलेज पोचले, सगळं महाविद्यालय पोचले, मेडिकल कॉलेज पोचलं, सगळं काही त्यांना मिळतं आहे. रस्ते मिळत आहे त्यांना. आणि जिथे काश्मीरमध्ये दगडफेक होत होती, जिथे वर्षातून 6-6 महिने संचारबंदी लागू केली जावी लागत होती, तिथे संचारबंदीच नाही आहे. कारण याच्यामुळे काय झालं, हे सगळ्या सुविधा मिळाल्या, लोकांना कळून गेलं ते 370चं गाजर होतं ते काहीच कामाचं नव्हतं.
तेव्हा अतिरेकी बिंदास फिरायचे आणि जनता घरात लपून बसायची. आता अतिरेकी तुरुंगात आहेत आणि जनता रस्त्यावर फिरते आहे. आणि म्हणून मग त्यांना कळून गेलं होतं. आपण जे व्हिडिओ बघितले जम्मू काश्मीरच्या लोकांचे, तर ते काही काही सांगतात की मोदी देव आहेत. ते सरपंच सांगताय की आम्ही सरपंच होतो, सांगताना सांगता येत नव्हतं म्हणे का आम्हाला ठार केलं जात होतं. म्हणे आम्ही छाती ठोकून सांगतो की मी सरपंच आहे. हे तीनचे सूत्र कलम हटवल्यामुळे झालेलं आहे आणि जनतेमध्ये प्रचंड परिवर्तन झालेलं आहे. म्हणून आता महबूबा मुफ्ती असो की फारुख अब्दुल्ला असो, यांना कळून गेलेलं आहे की आपण आता जम्मू काश्मीरमध्ये आता ते चालणार नाही, आपण आता निवडून येणार नाही आहे. मग म्हणून मग EVMच्या नावाने कांगावा सुरू केला जात आहे. आता तुम्ही कांगावा केला म्हणून EVMने बाजूला ठेवून मतदान पेटीतून मतदान होणार आहे का? नाही होणार आहे, नाही होणार आहे. ते हा कांगावा बंद केला पाहिजे. त्यापेक्षा कर्तृत्व करून दाखवा, लोकांचा विश्वास मिळवला पाहिजे आणि तुम्ही सन्मानाने सत्तेवर आलं पाहिजे. पण आपल्याला ते करायचं नाही आहे. म्हणून EVMच्या नावाने गळा काढणं सुरू आहे. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.